नानाचा तो आनंद पाहून मला जरी मनातून उकळ्या येत होत्या, तरी आतली वृत्ती कुठून तरी मला सावध करीत होती. चुकते आहेस, चुकते आहेस, असा ध्वनी अंतरातल्या अंतरंगातून निघत होता. त्या ध्वनीकडे माझे दुर्लक्ष होत होते. त्या ध्वनीच्या बारीकशा लहरीपेक्षा आनंदाच्या लाटा जास्त फोफावल्या होत्या. त्या आनंदाच्या भरात तो सावधगिरीचा इशारा माझ्या बुद्धीपर्यंत पोचेना. कितीतरी वेळ मी इकडून तिकडे येरझारा घालीत होते. मला काही सुचत नव्हते. दुःखाच्या अस्वस्थतेत मनाची वृत्ती जशी खळबळते, तशीच यावेळीही माझी स्थिती झाली होती. विचार करता करता पुन्हा कुठेतरी मनाला ठेच लागली. चटकन आठवण झाली. मागल्या खेपेला शिरीण आली होती. त्या दिवशी ज्यावेळी नानाची भेट झाली होती, त्यावेळी तो प्रश्न निघाला होता. तो प्रश्न पुन्हा ध्यानी आला. मृत्यूशय्येवरच्या आईच्या इच्छेमुळे नानाकडे मी तसे बोलले खरे, पण या आठवणीमुळे बुद्धी पुन्हा जागेवर येऊ लागली. नुसत्या आईच्या इच्छेसाठी मनाच्या तीव्र भावना फेकून देऊन आत्मत्यागाची खोटी बढाई मिरवण्या इतका दांभिकपणा माझ्या अंगी नव्हता. त्या आठवणीने मला सावध केले. चुकतेस, हा ध्वनी कुठून आला होता त्याची जाणीव झाली. नानाची भेट होताच पहिल्याने हाच प्रश्न करण्याचा मी निश्चय केला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नाना आला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नुसता नाचत होता. त्याची ती मुद्रा पाहून मला थोडासा खेद वाटला. पण खोलीत पाऊल टाकताच त्याने जे एक प्रकारचे आनंदाचे वातावरण निर्माण केले, त्यात तो माझा खेद विरून गेला. तो बोलू लागला. काल सारी रात्र मला झोप आली नाही. सारी रात्र तुझं ते एकच वाक्य नजरेसमोर सारखं खेळत होतं. डोळ्याला डोळा लागावा, तोच जाग यावी आणि पुन्हा ते वाक्य दिसावं, अगदी लिहिल्यासारखं स्वच्छ दिसावं, असं सारी रात्र चाललं होतं. उद्या तू काय बोलशील, त्याच्यावर काय उत्तर देईन, त्याच्यावर तुझे प्रतिप्रश्न काय येतील आणि त्याच्यावर कोणती प्रत्युत्तरे दिली पाहिजेत, याविषयीच्या कल्पना खेळवीत ती सारी रात्र जागून काढली. केव्हा एकदा उजाडेल आणि केव्हा तुला भेटायला येईन असं मला झालं होतं. मी विचार करीत करीत म्हटले, एकूण तू बराच विचार केलास. माझ्या प्रश्नाचा अंदाज करून त्याच्यावर काय उत्तरं द्यायची ती आखून देखील ठेवलीस, असंच ना? आता तू मूळ पदावर जाऊ लागलीस. नाना चेहरा उतरून म्हणाला. तुझा मूळचा स्वभाव पुन्हा डोकावू लागला. नानाच्या या उद्गारामुळे माझे मन साशंक झाले. मी म्हटले, स्वभाव मूळचाच असतो. प्रासंगिक भावनेनं त्याची क्षणभर विसर पडते, पण विचारांती माणूस जागा होतो. तसंच माझं झालं आहे. क्षणभर थांबून मी म्हटले, माझे सारे प्रश्न तू आजमावले आहेस, पण एक महत्वाचा प्रश्न त्या अंदाजाच्या यादीत आला होता का? कुठला प्रश्न? असे विचारताना नानाचा चेहरा गोरामोरा झाला होता. मी म्हटले, गेल्या खेपेचा प्रश्न आठवत नसल्यास पुन्हा विचारते. आपलं लग्न झालं आणि काही कारणानं आपला मतभेद झाला. आपलं पटत नाहीसं झालं तर आपण काय करणार? नाना बुचकळ्यात पडल्यासारखा दिसला. त्यावेळी मी सरळ सरळ विचारले, त्या अंदाजी यादीत हा प्रश्न आला होता का? नुसती नकारार्थी मान हलवून नाना म्हणाला, मी वाईटाचा विचारच केला नाही. माझे प्रश्न अगदीच वेगळे होते. हा प्रश्न पुन्हा निघेल अशी अंधुकशी कल्पना सुद्धा माझ्या ध्यानीमनी आली नाही. मी क्षणभर स्तब्ध राहिले आणि नाना माझ्या प्रश्नाचा सरळ जबाब देतो की काय याची वाट पाहिली. तो प्रश्न पुन्हा करणे मला निर्दयपणाचे वाटत होते. माझे मन इतके हळवे झाले काय, असे वाटून माझी मलाच लाज वाटली. नाना काही बोलत नाही असे पाहून मी विचारले, माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच राहिलं? चाचरल्यासारखे करीत नाना म्हणाला, हो राहिलं खरं. त्यावेळी मी त्याचा विचार केला नव्हता. यावेळी तसा विचार करण्याजोगी परिस्थितीच नव्हती. साऱ्या होकारांनी मला चोहीकडून ग्रासून टाकलं होतं. असे म्हणून क्षणभर तो थांबला आणि झोपेतून जागा झालेल्या माणसाप्रमाणे मानेला हिसडे देत म्हणाला, यावेळी जरी या प्रश्नाचा मी विचार केला नाही तरी त्यावेळी केला होता. त्यावेळी साधक बाधक गोष्टीचा विचार कसून केल्यामुळे त्याच वेळी हा प्रश्न पुन्हा विचारला असतास तर मी मुद्देसूद उत्तरेही दिली असती. कालच्या आनंदानं ती उत्तरं पुसट झाली आहेत, किंबहुना अजिबात धुवून गेली आहेत. तरीही मी म्हणतो, या उत्तरासाठी थांबण्याचं कारण नाही. त्याचं उत्तर फार सोपं आहे. चर्चेलाच पडलं तर काही वेळ शब्दांचा अपव्यय करता येईल, पण उत्तर अगदी सरळ आहे. त्याच्यासाठी चर्चा नको. मी काय बोलते हे पाहण्यासाठी तो काही वेळ स्वस्थ राहिला. तो क्षण मोठा भयान वाटला. त्याचे उत्तर काय येणार याची मला कल्पना होती. त्या उत्तराने माझे समाधान होणार नाही याची त्यालाही कल्पना होती. पण सुखाचा हिमालया एवढा क्षण तो आपल्या लहानशा मुठीत कवटाळून घट्ट धरून ठेवू पाहत होता.
प्रश्न असा होता की कोणत्याच उपवर वधूने आपल्या भावी पतीला तसे विचारण्याचीच कल्पना केली नसती. वधूवरांनी एकमेकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न विचारण्याचा तो काळच नव्हता. वधूची परीक्षा घेण्यासाठी आलेला वर त्या काळात वधूला प्रश्न करीत असे. वराला प्रश्न विचारणारी वधू त्यावेळी निर्माण झाली नव्हती. आजही झाली असेल असे मला वाटत नाही. म्हणूनच त्या प्रश्नाने तो बावरला. मी काहीच बोलत नाही असे निर्धारपूर्वक दिसून येताच तो म्हणाला, पूर्वी मी असंच काहीचं उत्तर दिलं असावं असं मला आठवतं. मी असं म्हणतो, आजपर्यंतचा आपणा उभयतांचा अनुभव अशा प्रकारचा आहे की त्यामुळं प्रश्नच अस्थानी वाटतो. आपणा उभयतांना उभयतांचे स्वभाव माहीत झाले आहेत, त्यामुळं मतभेद होण्याची भीती निराधार आहे. नाही, मी चटकन म्हटले, मला तसं वाटत नाही. माणसाच्या स्वभावाचा अंत लागणं फार कठीण असतं. लग्नाच्या नुसत्या कल्पनेनं काही दिवसांपूर्वी माझ्या अंगावर शहारे येत असत. आज मी लग्नाला देखील तयार झाले आहे. पूर्वी लग्न म्हणजे गुलामगिरी असं मला वाटत असे. आज मनाची तेवढी तीव्रता राहिली नाही. नानाच्या चेहऱ्यावर हसण्याची लहानशी लकेर सहज निसटून गेल्याने जुनी वृत्ती पुन्हा उसळून उठली. लग्नाची गुलामगिरी मला जाणवू लागली आणि माझ्या दुराग्रही स्वभावाला अनुसरून मी तीच वृत्ती दाती धरून बसले. तर तू काय करशील? नानाने हसत हसत उत्तर दिले, काय करायचं ते सर्वस्वी तुझ्यावर सोपवीन. तू देशील तो निकाल बिनतक्रार कबूल करीन, मग तर झालं. मी निर्धारपूर्वक म्हटलं, माझा निकाल कठोर असेल. लग्नाचं बंधन तोडून दोघांनी दोन दिशा पत्करण्या इतका निर्दयपणाचा असेल. तुला माहीत नसेल तर मी पुन्हा सांगते, लग्न हे आध्यात्मिक बंधन आहे असं मला वाटत नाही. प्रेमाचं खूळ माझ्या हृदयात शिरलेलं नाही. माझ्या मते हा सरळ व्यवहार आहे. जगाच्या दृष्टीनं माझं मत चुकीचं असलं तरी एवढ्या बाबतीत ते कधी बदलणार नाही. 8-10 वर्षाच्या वयापासून मी या एकाच गोष्टीची छाननी करीत आले आहे. निरनिराळ्या प्रकारच्या लग्नापासून होणारे परिणाम मी सारखे निरीक्षण करीत आले आहे. लग्न ही आध्यात्मिक बाब आहे, धार्मिक बाब आहे अशी कल्पना करून घेऊन कित्येकांनी आपल्या आयुष्याचं मातेरं केलं आहे. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आज मी लग्नाला तयार झाले आहे, ती आईच्या इच्छेसाठी नव्हे. माझी आई हयात असती तर तिने माझ्या लग्नाचा हट्ट घेतला नसता. म्हणूनच म्हणते, आईच्या इच्छेसाठी नव्हे. आई मेल्यामुळे मी निराधार झाले आहे म्हणूनही नव्हे. मी BA झाले आहे. लग्न करण्याशिवाय संसार थाटण्या इतकी नोकरी मिळण्याचं मला सामर्थ्य आलं आहे. दुसऱ्याची लग्न झालेली पाहून स्वतःचंही लग्न व्हावं अशा आषाढभूत इच्छेनंही नव्हे, किंवा तारुण्याच्या प्रभावामुळं लग्नाची जरुरी भासल्यामुळंही नव्हे. मी लग्नाला तयार झाले त्याचं कारण अगदी जगावेगळं आहे. ते सांगून कुणाला पटणार नाही, खरं सुद्धा वाटणार नाही. ती माझी कैफियत मला जगापुढे जरी मांडायची नाही तरी मोकळ्या मनानं तुझ्यापुढे सांगणं भाग आहे. मला हा प्रयोग करून पाहायचा आहे. सायन्सच्या लॅबोरेटरीमधील नव्या शोधकाच्या प्रयोगा इतकाच हाही प्रयोग तार्किक आहे. सायन्सचा एक प्रयोग फसला तर दुरुस्ती करून दुसरा प्रयोग करता येतो. पण इथं तो वाव नाही. इथं तो प्रयोग एकदाच होणार. जुळला तर जुळणार, नाही तर सपशेल फसणार. आणि फसला तर माझ्या साऱ्या आयुष्याची माती होणार. तरीही हा प्रयोग करून पाहण्याचं धाडस मी करणार आहे. प्रेमावर माझा विश्वास नाही. प्रेमाच्या भावना म्हणून ज्या वर्णन करतात त्या मला खुळचट वाटतात, काल्पनिक वाटतात, निराधार वाटतात, किंबहुना फसवेगिरीच्या वाटतात. माझ्यापासून प्रेमाची अपेक्षा करू नकोस. प्रेमाची कल्पना स्वार्थ त्यागाच्या पायावर उभारलेली असते. इतर वाटेल त्या तत्वासाठी मी स्वार्थत्याग करायला तयार होईन, पण प्रेमाच्या नावाखाली लग्नाच्या व्यवहारात मी स्वार्थत्याग करणं अशक्य आहे. आता सांग, या अटीवर लग्न करण्याची तुझी तयारी आहे? आहे, नानाने ठासून सांगितले. या सर्व प्रकाराची मला कल्पना आहे आणि ती कल्पना असल्यामुळेच मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार झालो आहे. कितीतरी वेळा या विषयाची आपण खुल्या दिलानं चर्चा केली आहे. त्या चर्चेवर मी विचारही केला आहे आणि त्या विचारांच्या जोरावर मी आज होय म्हणतो आहे. एवढे निर्धाराचे उत्तर ऐकल्यावर माझ्या प्रश्नाला जागच राहिली नाही. यानंतर मी प्रश्न केले असते तर ती बाष्कळ चर्चा झाली असती. झालेल्या प्रकाराचा एका परीने धक्का बसला. मी क्षणभर अगदी सुन्न झाले होते. दुरून कुठून तरी बोलल्यासारखे शब्द मला ऐकू आले. मग आता पुढं रावसाहेबांना कळवायचं का? मी खडबडून जागी झाले आणि म्हणाले, तुझ्या टर्मचे अजून किती दिवस आहेत? नाना म्हणाला, अजून जवळजवळ 1 महिना आहे. लग्नाचे मुहूर्त त्यानंतर आहेत.
मी हसत हसत म्हटले, हो, मुहूर्त नव्हे का? ते मी अगदीच विसरले होते. मला वाटतं 4-2 दिवसांनी मी आता पुण्यासच जाते. कदाचित ही गोष्ट ऐकून बाबांना आनंदही होईल. दादा बेफाम खुश होईल याची मला खात्रीच आहे. तुझा अभ्यास सावकाश चालू दे. हे तुझं पहिलं वर्ष आहे. यंदा तुला पास झालंच पाहिजे. लग्न झाल्यावर पुढल्या वर्षाच्या अभ्यासासाठी आपल्याला इथंच बिऱ्हाड करावं लागेल. त्यावेळी कदाचित मला कुठंतरी नोकरीही पत्करावी लागेल. लग्न झाल्यानंतर चरितार्थासाठी बाबांपुढे हात पसरण्याची पाळी मला येता कामा नये. नाना मोठमोठ्याने हसू लागला. मला हसू आले नाही. मी थोड्याशा तिरसटपणाने म्हटले, हसायला काय झालं? ही हसण्याची गोष्ट नव्हे. तुला सध्या नोकरी नाही. तुझ्या अभ्यासाचा खर्च तुझे काका चालवत आहेत. लग्न झाल्यानंतर कदाचित ते तेवढीच मदत तुला करतील. मला त्यांच्या घरी राहायला सांगतील ते मला पटणार नाही. जिथं तू तिथंच मी राहणार. आणि तुला तर पुण्याला राहता येणार नाही. माझ्यासाठी तू आपल्या काकांपुढे हात पसरावास हेही मला पटणार नाही. लग्नानंतर मी बाबांची मदत घेणार नाही, हे तर ठरलेलंच आहे. नानाचा हसरा चेहरा एकदम गंभीर झाला. तो म्हणाला, मला वाटतं कदाचित मलाही नोकरी पत्करावी लागेल. आपलं लग्न झालं तर काकांची मतं पुढं बदलतील. त्यांचा स्वभाव फार व्यवहारी आहे. हुंडा सांगून आलेल्या कित्येक मुली मी कारण न सांगता नाकारल्या आहेत. त्यामुळं एका परीनं ते थोडेसे गुस्स्यातच आहेत. आपल्या या लग्नात हुंड्याचा प्रश्नच येत नाही. तुझ्या बाबांनी हुंडा देऊ केला तरीही तो मी घेणार नाही व घेऊही देणार नाही. या बाबतीत काही ना काहीतरी खटका उडेल अशी मला मोठी भीती आहे. त्याचमुळं कदाचित मला नोकरी पत्करावी लागेल असं वाटतं. पुढचं पुढं पाहू. पुढं कसा संसार करायचा हे आपण दोघंच ठरवू. क्षणभर तो स्तब्ध राहिला. काही कारण नसता मला सहज हसू आले. ते पाहून तो म्हणाला, का हसलीस? मी समजलो. पण हीच ती माझी प्रश्नोत्तरं. काल रात्री मी विचार करीत होतो तो याच गोष्टीचा. आपणा उभयतांना नोकरी करावी लागेल हे कालच मला वाटलं होतं. एवढं तरी जुळलं, मी हसत हसत म्हटले. काही वेळ आम्ही बोलत बसलो होतो. नोकरी कुठे करायची, बिऱ्हाड कुठे घ्यायचे, किती भाड्याची जागा घ्यायची वगैरे गोष्टी झाल्या. त्या बाबतीत कुणाचाच मतभेद उरला नाही. नाना निघून गेला. कालच्यासारखा आज तो हुरळला नव्हता. रस्त्याने जाताना त्याने वळून माझ्या खिडकीकडे पाहिले. मी खिडकीत उभी होतेच. पण कालचा प्रकार आज झाला नाही. आणि झाला असता तर ते पाहायला किंवा त्याबद्दल शेरे मारायला रस्ताभर कुणीच नव्हते. 4-2 दिवसांनी मी पुण्याला गेले. बाबांना झालेला प्रकार सांगितला. त्यावेळी ते म्हणाले, एवढं तरी ठीक झालं. नाना फार चांगला मुलगा आहे. घरचा गरीब आहे तरी होतकरू आहे. माझ्या बापाच्या अभिमानाला वाटतं की तो तुझ्या तोलाचा नाही. BA झालेल्या मुलीला निदान ICS नवरा पाहिजे तरच ती जोडी जमेल. बाबांच्या या उद्गाराचे मला हसू आले. मी म्हटले, ती जोडी कशी होईल? तो ICS माझ्यापेक्षा वरच्या दर्जाचा आणि मी नुसती BA कमी दर्जाची. या जोडीला उच्च नीच दर्जामुळं विजोडपणा नाही का यायचा? बाबा मोठमोठ्याने हसून म्हणाले, मोठी विचित्र पोर आहेस तू. यात विजोडपण कसं आलं? वधूवरांच्या वयात जसं अंतर असलं पाहिजे म्हणजे जोडी जुळते, तसंच दर्जातही अंतर पाहिजे. हा सोडा ॲसिड न्याय आहे. जर फेस यायचा तरच संसार सुखाचा व्हायचा. उत्तरासाठी माझे ओठ फुरफुरत आहेत असे पाहून ते म्हणाले, हे पहा, तुझा तो वादविवाद काढू नकोस. झालं ते ठीक झालं असं मी तुला आधीच सांगितलं आहे. त्यात माझा मतभेद नाही. त्यात माझ्याही मताला थोडीशी पुष्टी आहे. आज तुम्ही दोघेही BA आहात. उद्या तो LLB होईल. MA LLB व्हायची त्याची तयारी आहे असे एकदा तो माझ्याकडे म्हणाला होता. मी आग्रह धरून त्याला MA व्हायला लावीन. तू MA झालीस तरी तुला LLB होता येणार नाही. मला त्यातच आनंद आहे. ही आपली माझी मतं आहेत. त्याला काही आर्ग्युमेंट नाही. पण एकंदरीत मला हे स्थळ पसंत आहे आणि त्यातच मला समाधान आहे. कुणी विचारली होती तुमची पसंती? असे म्हणायच्या माझ्या अगदी ओठावर आले होते. पण बाबांच्या आजच्या स्थितीत तो टोमणा निर्दयपणाचा झाला असता असे वाटून ते शब्द मी गेले. नाना येईपर्यंत ही गोष्ट उक्त करायची नाही असे दिलेले वचन बाबांनी पाळले. पण ज्यावेळी ही गोष्ट उक्त झाली त्यावेळी पहिल्याने वहिनीने उद्गार काढले. मोठी नाकाने वांगी सोलत होती. म्हणे BA झालेली. किती झालं तरी जात बायकांची. लग्नाशिवाय थोडंच राहता येतं? दादा म्हणाला, झालं ते ठीक झालं. लग्न न करण्याचा हट्ट चालला असता तर पुढं तिला पश्चाताप करावा लागला असता.
लग्नाच्या सोहळ्याचे अवडंबर घालायचे नाही हे आम्हा दोघांचेही मत होते. बाबांचाही त्या बाबतीत फारसा आग्रह नव्हता. पण नानाचा नाईलाज झाला. त्याच्या घरची माणसे अगदी जुन्या मताची होती. रजिस्टर मॅरेज तर दूरच राहो, पण नुसते तासे वाजंत्री आणायचे नाही म्हटलेलेही त्यांना आवडेना. नानाचा नाईलाज होता. त्याच्या परिस्थितीकडे पाहून मला माझा आग्रह सोडणे भाग पडले. नाही नाही म्हणता मी लग्नाच्या बाबतीत हा पहिला स्वार्थत्याग केला.